तुमचा फोन पण दुपारपर्यंत दम तोडतो का? 1% बॅटरी आणि चार्जिंग गायब. आज तुम्हाला असाच सेटिंग सांगणार आहे ज्यात कंपनी तुमच्यापासून लपवतायत. सगळ्यात मोठी चूक जे आपण सगळ्यात पहिले करू, रिसेंट ऍप स्वाईप अप करून क्लिअर करणं. खरं तर जेव्हा तुम्ही ऍप्स फोर्स क्लोज करतात, सीपीयू ला परत चालू करायला डबल पॉवर लागतो. त्यामुळे रॅम फ्री तर होत नाही, पण बॅटरीची वाट जरूर लागतो. त्यांना बॅकग्राऊंड मध्ये चालू राहू दे. आता येऊया खऱ्या विलनकडे, तुमचा डिस्प्ले. जर तुम्ही लांबच्या ट्रिपवर असाल तर सेटिंग मध्ये जा आणि ह्याला स्टँडर्ड 60 हर्ट्ज वर ठेवा. पॉवर वाचते बॉस. आता तुमच्या व्हायब्रेशन सेटिंग्स चेक करा. टायपिंग करताना ते टुकटुक फील होतं का? त्याला हॅप्टिक्स म्हणतात. प्रत्येक टॅपवर एक छोटी मोटर फिरते. दिवसभरात 100 वेळा. हे बंद करा, फरक पडेल. 5G खूप फास्ट आहे, मान्य आहे. तर जर सिग्नल वीक असेल तर फोन टावर शोधायला पागल होतो. जेव्हा फुल स्पीड नको असेल तेव्हा LTE किंवा 4G वर स्विच करा. बॅटरी लाईफ मध्ये एक मोठा जंप दिसेल. आणि हो, लोकेशन सर्व्हिसेस चेक करा कोणते ऍप तुमचा पाठलाग करत आहे. फूड डिलिव्हरी ऍपला 24 तास लोकेशन कशाला हवी? फक्त वाईल युझिंग ऍप सिलेक्ट करा. लास्ट आणि सगळ्यात महत्वाचा, फोनला 0 ते 100 चार्ज करणं बंद करा. 2080 रूल फॉलो करा आणि गेमिंग करताना चार्ज करू नका. हीटमुळे बॅटरीची हेल्थ कायमची खराब होते. ह्या सेटिंग आता लगेच बदला आणि मला कमेंट मध्ये सांगा किती फरक पडला.